देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील वायनाडची सकाळ अतिशय वेदनादायी होती. भीषण भूस्खलन झालेल्या वायनाडमध्ये आतापर्यंत 106 जणांनी आपला जीव गमावलाय. गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आजही तिथं पाऊस पडतोय. वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना 29 जुलै रोजी मध्यरात्री घडली, तेव्हा सर्वजण झोपेत होते. रात्रीच्या काळोख्यात आपल्यासोबत काय होईल याची कल्पनाही तेथील लोकांना नव्हती. रहिवासी भागातून पावसाचं पाणी वाहत असून रस्त्यालगतच्या घरांचा रस्त्याशी संपर्क तुटलाय. यात घरात लोक अडकले. रात्री झोपल्यावर तो आपल्या घरात असेल हे त्याला माहिती नव्हतं, पण सकाळी उठल्यावर तो नदीच्या मध्यभागी असतो. बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर केरळमधील वायनाड या पहाडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने मोठं नुकसान झालंय. भारतीय लष्कर, NDRF, राज्य पोलीस आणि इतर यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची सुटका आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. NDRFचे अनेक पथकं बचाव कार्यात गुंतलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघात स्थळावरून आतापर्यंत 106 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेकांचे प्राणही वाचले. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बचाव कार्यासाठी सर्व संसाधनं एकत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. नौदल, हवाई दल आणि राज्य पोलीसही बचाव कार्यात मदत करत आहेत. राज्य सरकार संबंधितांना सर्व प्रकारची मदत करत आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी यांच्याकडे बचाव कार्यात समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बचाव कार्यात ड्रोन आणि पोलिसांच्या श्वान पथकांचा वापर केला जातोय. केंद्र सरकारपासून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनापर्यंत सर्व स्तरावर बचाव कार्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.